छत्रपती संभाजीनगरमधील ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये 50 वर्षे वयाच्या रुग्णावरती मूत्रपिंडरोपण यशस्वी संपन्न झालं. त्यांच्या पत्नीची किडनी त्यांनी डोनेट केली होती. दोघांचेही रक्तगट विभिन्न असताना सुद्धा हे मूत्रपिंडरोपण यशस्वी झालंय. अशा प्रकारची मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाली आहे. याबाबत डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे. बाय प्रोडक्ट तुमच्या सगळ्या सिस्टमिकली डॅमेज करतात. त्यामुळे असं वेस्टर्न स्टँडर्डमध्ये असं असतं की ते ऑलवेज डू ट्रान्सप्लांट फर्स्ट आणि त्यानंतर ते डायलिसिसकडे जातात. आपल्या इंडियामध्ये काय की तुमच्या डोनरची फार ही राहते किंवा डोनरला खूप जणांचे खूप न्यूनगंड आहेत. बरेच असं तुमचे आयुर्वेद प्रोडक्ट काही म्हणजे आणि म्हणजे ग्रामीण भागातल्या पेशंटमध्ये तर आणखीच त्याचं आहे. जर समजा इंडियामध्ये 10 लाख ट्रान्सप्लांट वर्षाला लागत असतील तर ॲक्च्युअल हा डिजिट आहे की 10,000च होतात. वॉट एव्हर ड्यू टू सम लॅक ऑफ रिसोर्सेस म्हणा किंवा लॅक ऑफ डोनर म्हणा. तर त्यामुळे डोनर अवेअरनेस फार गरजेचं आहे. किंवा जितकं तुम्ही आणि किडनी हा फार रोबस्ट ऑर्गन आहे. म्हणजे किडनी हा म्हणजे जेवढ्या काही ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये ही झालेली आहे त्यामध्ये किडनीचं जे ॲक्सेप्टन्स रेट आहे ही सगळ्यात हायेस्ट आहे. तर त्यामुळे डोनर यांनी थोडंसं किंवा तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही केलं तर ते पेशंटसाठी खूप चांगलं राहील. ठीक आहे. ऑलमोस्ट आम्ही अंडर वन रूफ ऑलमोस्ट सगळंच देतो. जॉईंट काल सरांनी जॉईंट रिप्लेसमेंट केलं. 5-6 दिवसापूर्वी आम्ही हे केलं, ट्रान्सप्लांट केलं. आणि सिन्स ऑगस्ट टिल नाऊ वी हॅव परफॉर्म ऑलमोस्ट 800+ सर्जरीज. ऑलमोस्ट मी 7 ते 8 सर्जरी रोजच युरोच्या करतो, ऑर्थोच्या करतो. कॅथलॅबमध्ये प्रोसिजर चालतात, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी. ऑलमोस्ट अंडर वन म्हणजे शहरातल्या सगळ्याच गोष्टी इथे आहेत. पेशंट जो आमच्याकडे आला तो हाडाच्या प्रॉब्लेमसाठी आलेला, पण हिप पेनसाठी आलेला. त्यांनी वेळीच त्याची काळजी घेऊन त्याचे क्रिएटिनिनचा रिपोर्ट केला. क्रिएटिनिन वाढलेलं. नेफ्रोलॉजिस्टचा त्यांनी रेफरन्स दिला आणि नेफ्रोलॉजिस्ट, यूरोसर्जन हे सगळे एकाच अंडर रूप असल्यामुळं फक्त विदिन 1 मंथ पेशंटचं ट्रान्सप्लांट झालं. त्याच्यामध्ये पेशंटचे डॉक्युमेंटेशन, त्यानंतर एव्हिओ इनकॉम्पॅटिबल होतं. तर हे एव्हिओ इनकॉम्पॅटिबल म्हणजे मिसमॅच, दोघांचं ब्लड ग्रुप वेगळं होतं. तर त्याच्यासाठी डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉल असतो. त्याच्यासाठी रिट्युक्झिमॅब देणं, प्लाझ्मा फेरेसिस देणं, ते टायटरचं मॉनिटरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या 15 दिवसात केल्या. आणि त्यानंतर ऑन द डे ऑफ सर्जरी एक नवीन आणि आधुनिक पद्धतीने ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ते सक्सेस झालं. विदिन 1 आवर आमचं किडनीचं ट्रान्सप्लांटचं 1.5 लिटर युरिन आउटपुट आलेलं आणि 2 दिवसांमध्ये पेशंटचं क्रिएटिनिन नॉर्मल झालेलं. आणि पेशंटचं हास्य आता तुम्ही बघितलंच आहे. म्हणजे डायलिसिस लागण्याच्या अगोदर. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ही कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे एव्हिओ इनकॉम्पॅटिबल आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जी मुंबई किंवा पुणे या ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या आधुनिक ट्रान्सप्लांट, कॉम्प्लेक्स केसेसचं जे ट्रान्सप्लांट होऊ शकतं ते ह्या ठिकाणी पण होऊ शकतं. डॉक्टरचं टीम ट्रेन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आणि बाकी सगळी टीमवर्क आहे, परफेक्ट आहे. आणि हे आता ह्या केसच्या सक्सेसनंतर सिद्ध पण झालं आहे, सिद्ध केलं आहे. या रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे शासकीय योजना व ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर आनंद भुक्कर, डॉक्टर सिद्धिविनायक राजमाने, डॉक्टर सुदर्शन चिंचोले, डॉक्टर विनोद भुक्कर, डॉक्टर मनोज भुक्कर, डॉक्टर अनुजा भुक्कर, डॉक्टर प्रज्ञा भुक्कर यांचे मोलाचं मार्गदर्शन झालं. यावेळी रुग्णाने आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सिद्धिविनायक राजमाने सर यांनी पूर्ण माहिती दिली म्हणे आणि ही माहिती 100% मला पटली. जेवढा विश्वास माझा तुमच्यावर आहे तेवढ्याच या 2 डॉक्टरवर माझा विश्वास आहे. गोष्ट मला वाटत नाही. त्यांनी म्हटलं तू माझ्यावर एवढा विश्वास, तुमच्या डॉक्टरवर कसं काय विश्वास ठेवायची नाही म्हणे. त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही जे बोलाल ते निगेटिव्ह बोलायला किंवा तुम्ही म्हणतात की बाबा चल जाऊ द्या, आता मी तर म्हणलं जाऊ द्या ना, आता 50 तर झालंय, राहिलेत किती, माझ्यामुळे तुझी जिंदगी कशाला खराब पडते. हा जो निगेटिव्ह पॉय आहे हा माझा निगेटिव्ह पॉईंट होता. माझ्या मिसेसनं च्या डोक्यामध्ये त्या 2 डॉक्टरना एवढं फिट बसवलं की सेम टू सेम तुम्ही दोघं जीवन जगू शकतात. सेम ना सेम तुमचं दोघांची किडनी सेम असेल, तुमचं वय जास्त असलं तर तुमची विशेष सेम नसेल, तुमचं आयुष्य वाढू शकतं. असा विश्वास माझ्या पत्नीने डॉक्टरने दिला आणि माझ्या पत्नीचा निर्णय, तिने दिलेलं जे योगदान, तिच्या नातेवाईकाने केलेलं सहकार्य, त्या स्टॉपनं केलेलं सहकार्य, जी टीम जी आहे अत्यंत महत्त्वाची टीम आहे. ही टीम जी अशी आहे ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाहिली नाही.
यंग जनरल आणि यंग मुलं आहेत, काम करण्याचं धाडस आहे, मेहनती आहे, की आम्ही माझ्या महिन्यामध्ये पूर्ण सर्वेमध्ये आले. मला जे योगदान केलं माझ्या पत्नीनं, असंच सर्वांच्या पत्नीनं सर्वांना आपल्या आपल्या सहकार्य करावे, एवढी हिंमत करावी. कारण मी निगेटिव्ह विचार करत असताना सुद्धा माझी पत्नी माझ्यासाठी पॉझिटिव्ह विचार करतील, अशा आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी विचार करावा. हे सर्व आज मी जे जिवंत आहे केवळ हे 2 डॉक्टर्स आनंद सर आणि सिद्धिविनायक राजमाने सर या हॉस्पिटलमुळे मी आज उपस्थित आणि खणखणीत आणि आवाजानं जोरामध्ये बोलत आहे, कारण मी तंदुरुस्त झालेलो आहे. तेव्हा आम्हाला एवढा मोठा धोका बसला की आपण आपल्या शेवटी काय करायचं. तेव्हा सरांनी आम्हाला समजून सांगितलं की डायलिसिस करण्याची काही गरज नाही, तर तुम्ही इंजिनियर असला तर ते लवकर बरे होईल. त्यामुळे आम्ही विचार केला, माझ्या घरच्यांनी तर माझ्यासाठी माझे जे माझा मुलगा आणि सगळेजण तयार झालो. त्यांची समजी नाही म्हणून माझी इच्छा यायला तयार झाली. पण नंतर एक गोष्ट अशी झाली की आमचं एक नसल्यामुळं थोडे आम्ही थांबलो. तेव्हा डॉक्टर सरांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली, त्याच्यातले सगळे त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर असंही झालं की आमच्या दोघांची एवढंच नाही तर सरांनी आम्हाला एवढी साथ दिली की असं घरच्या माणसाची समजा नाही, एवढं सरांनी आम्हाला समजून सांगून एवढं सुद्धा आमची साथ दिली. त्यांच्या त्या सरांनी आम्हाला एवढी साथ दिली की आम्ही त्यांचे एवढे उपकार मानतो की आज आमचं पेशंट कामातून गेलेला आहे एकदम व्यवस्थित आणि 15 दिवसात एवढा नीट झाल्याबद्दल आम्ही सरांचे खूप आभार मानतो. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.